रेट्रोस्पेक्टिव्ह आणि प्रॉस्पेक्टिव्ह असे दोन प्रकारचे लॉला इफेक्ट असतात. इफेक्ट म्हणजे काय? लॉला दोन प्रकारचे परिणाम असतात. क्रिमिनल लॉला रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट देता येणार नाही असं आर्टिकल 20चा सब क्लॉज 2 म्हणतो. तो कन्व्हिक्ट झाला किंवा तो ऍक्विट झाला, याच्यातनं कन्व्हिक्ट होणं म्हणजे दोष सिद्ध होणं आणि मग त्याला गुन्हेगार म्हणायचं. जोपर्यंत केस चालू आहे तोपर्यंत त्याला कधीही गुन्हेगार म्हणायचं नाही. एखाद्या गुन्ह्याचा त्याच्यावरती आरोप ठेवलेला आहे म्हणून त्याला आरोपी असं म्हटलं जातं. आज ज्यांच्याकडे सूत्रसंचालन आहे असे आपल्या संविधान विश्लेषण समितीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध असे गायक, बौद्धाचार्य या ठिकाणी आदरणीय नामदेव खाडवे सर उपस्थित आहेत. तर मी जास्त वेळ न घेता आदरणीय नामदेव खाडवे सरांना विनंती करतो की आपण पुढील सूत्रसंचालन हाती घ्यावं. आदरणीय नामदेव खाडवे सर. संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होत असलेली व्याख्यानमाला, विशेष व्याख्यानमाला, या व्याख्यानमालेचे आज गुरुवार दिनांक 3 जुलै 2025 आजचे पुष्प क्रमांक 1110 आपल्यामध्ये उपस्थित, तेच महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून उपस्थित सर्व मान्यवर, उपासक, उपासिका तथा बाल आणि बालिका, आपणा सर्वांना जय भारत, जय संविधान. आज आपण ऐकणार आहोत भारतीय संविधान अनुच्छेद क्रमांक 20 पासून पुढील अनुच्छेदाचं विश्लेषण आपण ऐकणार आहोत, ऐकून घेणार आहोत आणि शिकणार आहोत. तेव्हा मी आदरणीय प्रज्ञाताईंना विनंती करतो की आपण आपल्या शिकवणीला, आपल्या विषयाला सुरुवात करावी. आदरणीय प्रज्ञाताई. थँक्यू सो मच. सर्वच महामानवांना आणि त्रिरत्नांना मानाचा माझा मुजरा म्हणा किंवा अभिवादन मी करते त्यांना. त्यानंतर इथे जे सगळे उपासक असे श्रोतेगण आहेत यांना सुद्धा मानाचा, सन्मानाचा जय भीम, नमो बुद्धाय. आज आपल्याला बघायचं आर्टिकल 20, पण त्याच्या अगोदर पुन्हा एकदा रिव्हिजन घेऊ, म्हणजे पुन्हा आपण जागेवर येऊ सगळेजण की संविधान कुठून सुरू झालं, आज आपण कुठे आलो, काय ऐकलं राहिलं, याच्यासाठी सुरुवात आपण बघितली. आता जे पारमितीनी संविधानाची प्रस्तावना, प्रिएम्बल वाचलं, हे आपण इन डिटेल मध्ये बघितलं आणि याच्यातल्या प्रत्येक शब्दाचा मतितार्थ काय आहे, त्या प्रत्येक शब्दाला या प्रिएम्बल मध्ये टाकण्याने काय त्याचं सार किंवा संविधानाचा काय अर्थ होणार आहे हे आपण इन डिटेल मध्ये बघितलं. जसं सॉवरिन म्हणजे काय, सोशलिस्ट म्हणजे काय, सेक्युलर म्हणजे काय, डेमोक्रेटिक म्हणजे काय, रिपब्लिक म्हणजे काय, इन डिटेल मध्ये प्रत्येक शब्दाचा आपण अर्थ बघितलेला होता. त्यानंतर जस्टिस कशामध्ये मिळालेलं आहे, लिबर्टी कशामध्ये आहे, इक्वालिटी कशामध्ये आहे, हे सगळं आपण त्याच्यामध्ये इन डिटेल मध्ये बघितलं होतं. आणि त्यानंतर आपण सुरुवात केली आर्टिकल 1 पासून. आणि आर्टिकल 1 बघत असताना आपण सगळ्यात पहिले भारताचं नाव काय आहे, टायटल काय आहे, कारण कोणी लोक म्हणतात हिंदुस्तान, कोणी म्हणतं इंडिया, कोणी म्हणतं भारत. संविधान काय सांगतं याच्या बाबतीत? संविधानाने काय म्हटले? हिंदुस्तान म्हटलंय, भारत म्हटलंय की इंडिया म्हटलंय? संविधानाला काय अपेक्षित आहे? तर संविधानाने त्या नावापासून सुरुवात केलेली आहे जी आर्टिकल 1 मध्ये देण्यात आलेली आहे. आणि तिथे स्पष्टपणे म्हटलेलं आहे इंडिया, दॅट इज भारत. कुठेही हिंदुस्तान शब्द घेतलेला नाही. हिंदुस्तान शब्द का नाही घेतला? भारत हा सेक्युलर आहे. भारतात काही फक्त हिंदू धर्माचे लोक नाही राहत. भारतात पूर्वीपासूनच वेगवेगळ्या धर्माची लोक इथे राहतात. मग हिंदुस्तान शब्द कशासाठी हवाय? इथे सर्वच धर्माची लोक राहतात, तर आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, आम्ही सेक्युलर आहोत आणि तसंच आमच्या देशाचं नाव पण असायला पाहिजे. या हेतूने संविधानाने स्पष्ट सांगितलं, क्लिअर करून दिलं, इंडिया म्हणजे काय? इंडिया दॅट इज भारत. आणि हे कुठे दिलंय? आर्टिकल 1 मध्ये. आणि मग आर्टिकल 2 मध्ये आपण बघितलं की भारतामध्ये काय काय असेल,
कोणती राज्य असतील, संघराज्य असतील का, आणि ह्या संघराज्य म्हणजे काय असतील, ते किती असतील हे आपण बघितलं. राज्य असतील तर कोणती राज्य आहेत हे आपण बघितलं. त्यानंतर एखाद्या राज्याचं नाव बदलायचं असेल तर कुणाला अधिकार असेल, कोण लॉ बनवतील, कारण आपल्याकडे आपण म्हणतो युनिटरी आणि फेडरल अशा दोन्हीही आपल्याकडे सिस्टीम आहे. आणि त्याचबरोबर आपल्याकडे 2 लेजिस्लेचर आहेत, म्हणजे 2 कायदे मंडळ आहेत. एक म्हणजे सेंट्रल लेजिस्लेचर आणि दुसरं म्हणजे स्टेट लेजिस्लेचर, केंद्रीय कायदे मंडळ आणि राज्य कायदे मंडळ. मग जर एखाद्या राज्याचं नाव बदलायचं असेल, आपल्याला वाटतं आम्हाला महाराष्ट्र हे आमच्या राज्याचं नाव नकोय, आम्हाला बदलायचं, आम्हाला काहीतरी वेगळं ठेवायचं, तर का इथल्याच राज्याच्या कायदे मंडळाला ते नाव बदलण्याचा अधिकार आहे का? तर अजिबात नाही. कुणाला आहे अधिकार? सेंट्रल गव्हर्नमेंटला, दॅट इज पार्लियामेंट. आणि हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. ह्या गोष्टी आपण इन डिटेल मध्ये बघितल्या. किंवा एखाद्या 2 राज्यांना आपण म्हटलं की महाराष्ट्र आणि आमच्या शेजारी एक गुजरात राज्य आहे आणि आमचं दोघांचं खूप सख्य आहे, खूप चांगलं पटतं आणि आम्हाला वाटतंय आम्हाला एकत्र यायचंय, मर्ज व्हायचंय, तर आम्ही 2 राज्य किंवा या 2 राज्यांचे राज्य मंडळ, कायदे मंडळ हे डिसिजन घेऊन किंवा हेच कायदे बनवून ह्या 2 राज्यांना एकत्र करू शकतात का? अजिबात नाही. कुणाला अधिकार आहे? पार्लियामेंटला. हे आपण बघितलं. काही कारणास्तव एखाद्या राज्यातनं दुसऱ्या राज्याची निर्मिती व्हायची, म्हणजे काय? आपण मुद्दा आपल्याला माहितीये का, आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भाची मागणी आहे, आम्हाला आमचं एक वेगळं स्टेट बनवायचं, वेगळं राज्य बनवायचंय. मग महाराष्ट्र सरकारला किंवा महाराष्ट्राच्या कायदे मंडळाला कायदे बनवून यांना सेपरेट राज्य बनवण्याचा दर्जा देण्याचा अधिकार दिलेला आहे का? तर अजिबात नाही. हे पण अधिकार कुणाला आहे? पार्लियामेंटला आहे. म्हणजेच कुणाला आहेत? संसदेला आहेत. हे आपण इन डिटेलमध्ये बघितलं. कधी कधी नॅचरल कलॅमिटीजमुळे डिमिशन ऑफ स्टेट होत असतं. डिमिशन ऑफ स्टेट म्हणजेच काय? तर आपले जे काही देशाचे भूभाग आहेत, ज्या काही बाउंड्रीज आहेत, आपल्या ज्या काही सीमा आहेत, याचं नैसर्गिक आपत्ती ज्याला म्हणतो, नॅचरल कलॅमिटीज आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामुळे कुठेतरी विघटन होत असतं. आणि अशा वेळेला बाउंड्रीज ज्या आहेत, आपल्या देशाच्या सीमारेषा ह्या बदलत असतात. मग त्या ठरवण्याचा, त्याच्या संदर्भात कायदे बनवण्याचा अधिकार कुणाचा आहे? त्या पर्टिक्युलर राज्याचा असेल का? आपण म्हणूयात की मुंबईमध्ये त्सुनामी आली आणि तिथला आपण म्हणूयात की चर्चगेट पर्यंतचा भाग पाण्याखाली गेला, आता आपल्या बाउंड्रीज बदलल्या, मग महाराष्ट्र सरकार त्याच्यावरती कायदे बनवेल का? महाराष्ट्र सरकार त्याची बाउंड्री ठरवून देईल का? तर अजिबात नाही. कुणाला अधिकार आहेत? पार्लियामेंटला आहेत. हे फार महत्वाचं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. किंवा आपला देश एखादं राज्य काय करणार आहे? जिंकून घेईल, एखादा देश जिंकून गेला. आपण म्हणूयात की श्रीलंकेसोबत आपलं युद्ध झालं किंवा पाकिस्तान सोबत आपलं युद्ध झालं आणि पाकिस्तान आपण जिंकला, पाकिस्तानचा भूभाग आपण जिंकला, तर पुन्हा आपली बाउंड्री काय होईल? अल्टर होणार आहे, बदलून जाणार आहे, आपली सीमारेषा बदलणार आहे, आपला एरिया बदलणार आहे. मग या संदर्भात सुद्धा कायदे बनवण्याचा अधिकार जर काश्मीरच्या वरच्या बाजूला आपण म्हणूयात की पाकिस्तान आहे, तर ते काही पंजाबला लागून आहे, काही राजस्थानला लागून आहे, तर मग काय आपण म्हणूयात की पाकिस्तान आपल्याकडे मर्ज झाला, तर मग पंजाब किंवा आपण म्हणूयात राजस्थान या राज्यांना अधिकार आहे का त्यांच्या संदर्भामध्ये कायदे बनवण्याचा किंवा त्यांना मर्ज करून घेण्याचा? तर अजिबात नाही. या सगळ्यांच्या संदर्भामध्ये कायदे बनवण्याचे अधिकार हे फक्त आणि फक्त कुणाला आहेत? पार्लियामेंटला आहेत, म्हणजेच कुणाला? संसदेला आहेत. हे आपल्याला माहिती पाहिजे. मग हे कुठे नमूद केलेलं आहे? तर हे नमूद आहे आर्टिकल 1 पासून आर्टिकल 4 पर्यंत. अगदी आपल्या देशाच्या नावापासून तर त्याच्यात काय काय असणार आहे, संघराज्य काय, बाउंड्रीज कशी बदलायची, नावं काय ठेवायचे, राज्यांच्या सीमा कशा ठरवायच्या, हे सगळे अधिकार पार्लियामेंटला आहे. आणि हे नमूद आहे 1 पासून 4 पर्यंत. पुढे आपण गेलो आणि 5 पासून 11 पर्यंत बघितलं, आर्टिकल 5 ते 11. आणि याच्यात आपण हे बघितलं की या देशाचं नागरिकत्व इथल्या लोकांना कशा पद्धतीने मिळालेलं आहे किंवा एखाद्याला मिळवायचं असेल तर ते कुठल्या पद्धतीने मिळालेलं आहे. मग त्याच्यामध्ये आपण हे बघितलं की जे लोक पाकिस्तानमध्ये गेले, पुन्हा पाकिस्तानमधून भारतात आले, यांना कुठल्या आर्टिकल खाली आणि कसं यांना नागरिकत्व दिलं, कोणते टर्म्स अँड कंडिशन्स त्यांना फुलफिल करणं गरजेचं होतं. त्याचबरोबर काही लोक भारताच्या भूमीत जन्माला आले, पण दुसऱ्या कुठल्या तरी एका स्टेटमध्ये, दुसऱ्या देशामध्ये जाऊन ते तिथे स्थिर स्थावर झाले आणि पुन्हा त्यांना भारतात यायचं असेल तर कुठल्या टर्म्स अँड कंडिशन्स फॉलो कराव्या लागतील. किंवा एखाद्या व्यक्तीला तो
तो व्यक्ती भारताचा आहे, त्याने फॉरेनच्या एखाद्या व्यक्तीशी लग्न केलं, मुलीशी लग्न केलं आणि तिला भारतामध्ये यायचंय आणि आता ती भारताची नागरिक असणार, तर तिला कसं नागरिकत्व मिळेल? या सगळ्या गोष्टी आपण इन डिटेलमध्ये आर्टिकल 1 पासून 11 पर्यंतचा भाग, ज्याच्यामध्ये भारताचं नागरिकत्व कशा पद्धतीने मिळालेलं आहे किंवा मिळणार आहे या संदर्भामध्ये प्रोव्हिजन दिलेले आहेत, ह्या सुद्धा आपण इन डिटेलमध्ये बघितल्या. त्यानंतर आपण सुरुवात केली आर्टिकल 12. आर्टिकल 12 मध्ये आपण स्टेट म्हणजे सरकार काय असणार आहे, कुणाकुणाला गव्हर्नमेंट म्हणायचं, हे सगळं आपण इन डिटेलमध्ये बघितलं, ज्याच्यात पार्लमेंट इज अ स्टेट, सेंट्रल लेजिस्लेचर इज अ स्टेट, स्टेट लेजिस्लेचर इज अ स्टेट, देन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट इज अ स्टेट, एक्झिक्युटिव्ह डिपार्टमेंट इज अ स्टेट आणि एनी अदर ऑथॉरिटी इज अ स्टेट. ह्या सगळ्या गोष्टी आपण इन डिटेलमध्ये बघितल्या की गव्हर्नमेंट कुणाकुणाला म्हणायचं, सरकारमध्ये कोण कोण समाविष्ट आहे, कोणते कोणते मंडळ, कोणते कोणतं डिपार्टमेंट यांना आपण सरकार किंवा गव्हर्नमेंट म्हणू, हे आपण इन डिटेलमध्ये बघितलं. देन आपण आर्टिकल 13 बघितलं आणि 13 मध्ये ज्युडिशियल रिव्ह्यू बघितलं. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे की या देशामध्ये 1950च्या अगोदरचे पण जे काही कायदे होते आणि 1950 नंतर जे काही कायदे बनवले जातील, हे कायदे फंडामेंटल राईटशी कन्सिस्ट असायला पाहिजे, त्याच्याशी सुसंगत असायला पाहिजे आणि जर ते विसंगत असतील तर ते अल्ट्रा व्हायरस किंवा वॉइड डिक्लेअर करण्याचा, ज्याला अवैध म्हणतो, हे ठरवण्याचा अधिकार, ते चेक करण्याचा अधिकार, जरी पार्लमेंटने कायदे बनवले तरी सुद्धा फंडामेंटल राईटशी कन्सिस्ट आहेत की नाही हे चेक करण्याचा अधिकार मात्र सुप्रीम कोर्टाकडे आहे. याला आपण ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतो आणि ही कॉन्सेप्ट आपण अमेरिकेकडनं ॲक्वायर केलेली आहे किंवा अडॉप्ट केलेली आहे, हे आपण इन डिटेलमध्ये बघितलं. नंतर आपण सुरू केलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आर्टिकल 14. आर्टिकल 12 पासून आपले फंडामेंटल राईट सुरू होतात, ज्याच्यामध्ये स्टेटची डेफिनेशन येते. आर्टिकल 14 आपण बघितलं, ज्याच्यामध्ये इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, कायद्यापुढे सर्व समान आणि सर्वांना कायद्याचं समान संरक्षण. बट आर्टिकल 14 परमिटेड इन रिझनेबल क्लासिफिकेशन अँड प्रोहिबिटेड क्लास लेजिस्लेशन, हे सुद्धा आपण इन डिटेलमध्ये बघितलं. मग रिझनेबल क्लासिफिकेशन मध्ये आपण ज्या काही रिझर्वेशनच्या प्रोसिजर काय आहे, जरी आपण समानता म्हटलं तरी ती समानता ऍब्सोल्यूट का नाही, ऍब्सोल्यूट समानता शिकवायला गेलं तर ती आपण म्हणूयात खोटी ठरेल, मिथ आहे. आणि मग कसं क्लास लेजिस्लेशन कसं क्लासिफिकेशन केलेलं आहे हे आपण बघितलं. पण क्लास लेजिस्लेशन याला मान्यता नाही, ते कसं, तर जातीच्या नावाने एखाद्यांमध्ये क्रिमिनल लॉ मध्ये जातीच्या नावाने किंवा उच्च नीच असा भेदभाव करून शिक्षा ठरवणं किंवा क्रिमिनल ट्रायल चालवणं, हे कसं चुकीचं असेल, हे क्लास लेजिस्लेशन मध्ये प्रोहिबिटेड आहे, ते आपण बघितलं. नंतर आर्टिकल 15 कडे गेलो आणि 15 मध्ये आपण बघितलं या देशामध्ये सर्वजण समान आहेत, इथल्या प्रत्येक माणूस याच्याशी कुणीही या स्टेटने किंवा कुठल्याही व्यक्तीने डिस्क्रिमिनेशन करायचं नाही, भेदभाव करायचा नाही. मग कुठल्या कुठल्या ग्राउंडवर करायचा नाही, रेस, कास्ट, सेक्स, प्लेस ऑफ बर्थ, बरोबर आहे, जन्माचं ठिकाण असेल, वंश असेल, धर्म असेल, जात असेल, या गोष्टीवरून भेदभाव करायचा नाही आणि केला तर पनिशमेंट होईल. या प्रोव्हिजन आर्टिकल 15 मध्ये आहेत. आणि असं जरी म्हटलं तरी सुद्धा त्याचा सबक्लॉज 2 आपल्याला हे सांगून गेला की महिलांसाठी जर काही गोष्टी बनवल्या किंवा SC ST OBCसाठी जर काही अशा प्रोव्हिजन बनवल्या की ज्याच्यामध्ये त्यांना काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा काही प्रिव्हिलेजेस दिलेले आहेत, तर त्याच्यामुळे आर्टिकल 14 किंवा आर्टिकल 15चा उल्लंघन होतं असं म्हणता येणार नाही. कारण संपूर्ण समानता ही दाखवता येणार नाही, कारण समानता ही समान लोकांमध्ये दाखवली जाते. आपल्या देशामध्ये खूप सारी डायव्हर्सिटी आहे, खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत, वेगवेगळ्या धर्माची लोक, वेगवेगळ्या संस्कृतीची लोक, वेगवेगळ्या स्टेटसची लोक, वेगवेगळ्या आपण म्हणूयात की जाती, धर्म, शिक्षण या सगळ्यांमध्ये कुठेतरी खालीवर असं आहे, समानता नाहीये. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे, हे आपण बघितलं. नंतर आर्टिकल 16 मध्ये बघितलं की आपल्याला संधी जी काही दिली जाते, नोकरीची संधी मिळणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कशी समानता दिली जाईल हे पण आपण बघितलं की आपल्याला जी अपॉर्च्युनिटी मिळणार आहे ती सुद्धा समान असायला पाहिजे, हे त्याच्यात बघितलं. आणि पुन्हा त्याच्यामध्ये रिझर्वेशनचा सुद्धा मुद्दा आपण डिस्कस केलेला होता. त्यानंतर आपण पुढे गेलो आणि आर्टिकल 17 बघितलं, ज्याच्यामध्ये आपण काय म्हटलं, अनटचॅबिलिटी इज प्रोहिबिटेड. शिवाशिव अस्पृश्यता ही जी काही आपण, हा जो काही आपण म्हणूयात अस्पृश्यतेची जी काही प्रॅक्टिस
वर्षानुवर्ष या देशामध्ये चालू आहे. सावलीचा विटाळ आहे. आपण म्हणूयात शेजारी बसायचं नाही, हाताचं पाणी प्यायचं नाही, पाणी वरून टाकायचं. हा जे काही आपण म्हणूयात की प्रकार आहे, ही जी प्रॅक्टिस आहे ही अबॉलिश करून टाकण्यात आली आणि त्याला गुन्हा म्हटलं जाईल. जर कुणी असं वागलं कुणाशी तर त्याला पनिशमेंट होईल असं आपण बघितलं. म्हणजे काय केलं? प्रोहिबिशन ऑफ अनटचॅबिलिटी. त्याच्यामध्ये आपण ही अस्पृश्यता बघितली. आर्टिकल 17. नंतर आर्टिकल 18 मध्ये गेलो आणि आपण त्याच्यामध्ये बघितलं अबॉलिशन ऑफ टायटल्स, की आपल्या नावाच्या पुढे जी काही आपण नावं वापरतो जी ब्रिटिशांनी दिलेली होती आणि अशी नावं ज्याच्यामुळे आपण इतरांपेक्षा काहीतरी वरचढ आहोत, मोठे आहोत किंवा आपलं स्टेटस इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे असं शो होईल, असे कुठलेही नावापुढे टायटल वापरायचे नाहीत, कारण आपण एक समान आहोत. आणि वापरायचं तर काय वापरायचं? फक्त तुमचं अकॅडमिक जे काही क्वालिफिकेशन तुम्ही स्पेशल ज्याच्यामध्ये तुम्ही स्किलफुल ऍक्टिव्हिटीज किंवा एक पर्टिक्युलर नॉलेज, पर्टिक्युलर शिक्षण तुम्ही घेतलेलं आहे, त्या शिक्षणाची डिग्री तुम्ही तुमच्या नावापुढे लावू शकता. आणि या व्यतिरिक्त मिलिटरीमध्ये जी लोक कामं करतात, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, हे लोक त्यांच्या आयुष्याचं बलिदान या देशासाठी देत असतात. त्याच्यामुळे त्यांना ते प्रिव्हिलेजेस मिळतात आणि म्हणून या लोकांना त्यांना जे काही टायटल्स मिळतात, म्हणजे आपल्या इथे एक कॅप्टन आहेत सर, तर ते त्यांच्या नावापुढे कॅप्टन लावतात. आपण त्यांना कॅप्टन म्हणतो का? तर ते योगदान देशासाठी दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी ते टायटल वापरू शकतात. हे आपण बघितलं. आणि नंतर सुरुवात केली आर्टिकल 19 आणि आर्टिकल 19 आपण इन डिटेलमध्ये बघितलं, ज्याच्यामध्ये सगळे फ्रीडम्स दिलेत. कशा कशाचे फ्रीडम दिले? देशाच्या कुठल्याही भागामध्ये फिरण्याचा, राहण्याचा, त्याचबरोबर तिथे आपल्याला हवा असणारा बिझनेस करण्याचा, प्रोफेशन करण्याचा, जॉब करण्याचा हा आपल्याला फ्रीडम आहे, तो आपण अनुभवला. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे सगळं जरी असलं तरी याच्यावरती रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स इम्पोज केलेले आहेत. कुठेही फिरायचं, कुठेही राहायचं, कुठलाही बिझनेस करायचा असं जरी सांगितलं तरी सुद्धा त्याच्यावरती काही बंधनं टाकण्यात आलेली आहे. हेही तितकंच महत्वाचं आहे. आर्टिकल 19 बघताना हे सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं. आपल्याला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे. मला वाटेल तो विचार मी मांडू शकते, पण याचा अर्थ असा नाही मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे म्हणून मी कुणाचाही अपमान करावा, कुणाशीही वाईट शब्द अर्वाच्य भाषेत बोलावं, असं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला शिक्षा होऊ शकते. रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत, हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगण्यात आले. असे बरेच जे वेगवेगळे आपण फ्रीडम्स बघितले, तर त्याच्यावरती रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स पण आहेत, हे पण अनुभवलं. आणि आज आपण जाणार आहोत पुढे आर्टिकल 20, दॅट इज त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत नो डबल जिओपार्डी. नो डबल जिओपार्डी म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगणार आहे. नो एक्स पोस्ट फॅक्टो लेजिस्लेचर म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याचबरोबर नो सेल्फ इन्क्रिमिनेशन हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं आर्टिकल आहे. तुम्ही आता मागे जे लेक्चर झालं ज्याच्यामध्ये मला सरांचं नाव नाही आठवत, त्यांनी आणीबाणी विषयी सांगितलेलं होतं, तर त्याच्यामध्ये आर्टिकल 20 कशा पद्धतीने इन्फ्रिंज झालेला होता आणि त्यानंतर पुढे ज्या काही अमेंडमेंट पुढे आलेल्या जनता दलाच्या सरकारने केल्या आणि त्या का केल्या हे सुद्धा आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत. सो आज आपण सुरू करूयात आर्टिकल 20, दॅट इज नो डबल जिओपार्डी. आता हे जे काही लॉ मध्ये शब्द आहेत हे लॅटिन आहेत आणि त्या लॅटिन शब्दांचा तसाच्या तसा अर्थ आपल्याला माहिती नाही. आता नो डबल जिओपार्डी म्हणजे काय? तर एकाच गुन्ह्यासाठी 2 वेळेला केस चालणार नाही किंवा एकाच गुन्ह्याची 2 वेळा शिक्षा देता येणार नाही, म्हणजे नो डबल जिओपार्डी. आता याचं आपण उदाहरण बघूयात की एकाच गुन्ह्याची 2 वेळा केस नाही चालणार म्हणजे काय, किंवा एकाच गुन्ह्याच्या 2 शिक्षा नाही देता येणार म्हणजे काय, 2 वेळा शिक्षा देता नाही येणार म्हणजे काय. आता बघा काय असतं, एखादा व्यक्ती आहे, त्याने एखादा गुन्हा केला, त्याने आपण म्हणूयात चोरी केली, त्याने चोरी केली आणि त्या चोरीसाठी कोर्टामध्ये ट्रायल चालली, कोर्टामध्ये ट्रायल चालली, त्यानंतर त्याला शिक्षा झाली. म्हणजे काय, एक गुन्हा होता, त्याची ट्रायल चालली, त्याला 1 वर्षाची शिक्षा झाली आणि तो ती शिक्षा भोगून आला. शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा एकदा त्याच केलेल्या चुकीसाठी किंवा चोरीसाठी पुन्हा तोच गुन्हा घेऊन कोर्टात नाही जायचं किंवा कोर्ट त्याच्यावरती ट्रायल चालवणार नाही किंवा त्याच गुन्ह्यासाठी शिक्षा देणार नाही. अर्थव्यवस्थित समजावून सांगते. त्याच गुन्ह्यासाठी म्हणजे आपण म्हणूयात की एक
जानेवारी 2025 रोजी एका व्यक्तीने गुन्हा केला, चोरी केली आणि त्याला आपण म्हणूयात की शिक्षा झाली 1 महिन्याची. त्याच्यासाठी ट्रायल चालली आणि त्याला 1 महिन्यासाठी शिक्षा झाली. साधारण आपण म्हणूयात की त्याची ट्रायल वगैरे सगळी प्रोसेस झाल्यानंतर, त्याची शिक्षा सुनावल्यानंतर त्याची शिक्षा वगैरे सगळं क्लिअर झालं. आता आपण म्हणूयात ही सगळी प्रोसेस संपली साधारण 1 मे पर्यंत. आपण फास्ट ट्रायल चालवली असं आपण म्हणूयात, तुम्हाला लक्षात यावं म्हणून. ठीक आहे. त्याची ट्रायल चालली, शिक्षा त्याने भोगली आणि तो बाहेर आला. 1 मेला तो बाहेर आला. दुसऱ्या दिवशी परत त्याला त्याच्या आजूबाजूच्या काही लोकांनी पकडलं आणि सांगितलं, अहो याने तर चोरी केलेली होती आणि हा फरार होता, आम्हाला काही माहितीच नाही, हा फरार होता, हा सापडला. परत त्याला पकडलं, परत पोलिसांकडे दिलं आणि परत त्याच चोरीसाठी त्याच्यावरती गुन्हा दाखल केला आणि त्याच चोरीसाठी त्याच्यावरती कोर्टाने ट्रायल चालवणं हे चुकीचं आहे, हे करता येणार नाही. पण जर त्याने 1 तारखेला तो आला आणि त्याने पुढच्या 5 किंवा 10 तारखेला दुसऱ्या ठिकाणी चोरी केली किंवा त्याच घरात चोरी केली किंवा दुसरी कुठेतरी परत चोरी, तर मात्र ट्रायल चालेल, त्याच्यासाठी त्याला पुन्हा शिक्षा होईल. पण आधी केलेल्या गुन्ह्यासाठी ज्याची ट्रायल चाललीये, कोर्टामध्ये त्याची चौकशी झाली, कोर्टाने त्याला त्याच्यामध्ये शिक्षा दिली आणि तो शिक्षा भोगून आला आणि आता पुन्हा तुम्ही त्याला पकडलं, तुम्हाला माहितीच नाही की हा कुठे होता, तुम्हाला वाटलं हा आत्ताच आलेला आहे, हा माणूस तेवढे दिवस दिसत नव्हता, माझ्या मते चोरी करून आला होता आणि कुठेतरी फरार होता, आमच्या गल्लीमध्ये आज दिसला, आम्ही याला पकडलं, मारलं, हाणलं, पुन्हा पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि सांगितले अहो याने चोरी केली, अहो याने चोरी केली. कधी केली चोरी? सांगितलं. पोलिसांच्या काय प्रत्येक चोराची काय डेट, प्रत्येक पोलीस स्टेशनला काय त्यांना लगेचच काय चोर बघून कळणार नाही की अरे याने कधी चोरी केली, हा तर शिक्षा भोगून आला, हे त्यांना माहित नाही. म्हणून त्याला परत पकडणं आणि परत त्याला जेलबंद करणं आणि पुन्हा त्याची प्रोसेस कोर्टामध्ये ट्रायल चालवणं हे चालणार नाही. याला नो डबल जिओपार्डी असं म्हटलं जातं. आणखी महत्वाची गोष्ट, नो डबल जिओपार्डी मध्ये केस चालवणं हेच फक्त महत्वाचं नाही, जर त्याच्यामध्ये त्याला शिक्षा झाली किंवा त्याची निर्दोष मुक्तता झाली, दोन्हीपैकी काहीही झालं, दोष सिद्ध झाला किंवा दोष मुक्त झाला, दोन्हीपैकी काही, पण कोर्टाने प्रोसेस तर केली ना, मग त्याचा दोष सिद्ध होऊ देत किंवा तो आपण म्हणूयात की दोष मुक्त होऊ देत, काहीही झालं तरी त्याच गुन्ह्यासाठी त्याला परत शिक्षा करायची नाही, त्याची परत ट्रायल चालवायची नाही. याला म्हणतात नो डबल जिओपार्डी. काय? नो डबल जिओपार्डी. आता त्यानंतर पुढचा याचा सबक्लॉज 2 आहे. सबक्लॉज 2 मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, क्रिमिनल लॉला एक्स पोस्ट फॅक्टो लेजिस्लेचर असं आपण तिथे म्हटलेलं आहे, नो एक्स पोस्ट फॅक्टो लेजिस्लेचर. आता हे नो एक्स पोस्ट फॅक्टो लेजिस्लेचर काय, हे सुद्धा एक लॅटिन मॅक्झिम आहे आणि याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की क्रिमिनल लॉ शाल नॉट रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट. आता मला तुम्हाला हे शिकवावं लागेल, आपण अल्टिमेट इथे लॉच शिकतोय तर याच्यातल्या प्रत्येक शब्दांचा अर्थ आपल्याला समजणं तेवढंच गरजेचं आहे, अन्यथा काही उपयोग नाही. रेट्रोस्पेक्टिव्ह आणि प्रॉस्पेक्टिव्ह असे 2 प्रकारचे लॉला इफेक्ट असतात. इफेक्ट म्हणजे काय? लॉला 2 प्रकारचे परिणाम असतात, एक असतो प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट आणि दुसरा असतो रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट. दोन्हीची उदाहरणं मी तुम्हाला सांगते. प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय माहितीये, सपोज एखादी नोकरी आहे, आपण म्हणूयात एखाद्या व्यक्तीला एखादी नोकरी लागली आणि आजच्या दिवशी जर तुम्हाला आपण म्हणूयात की जुन्या काळामध्ये 12वी पास झालेल्या व्यक्तींना असं म्हटलं जायचं की 12वी पास झालेले असतील तर ते पोलीस भरतीमध्ये येऊ शकत होते. आज लॉ आला आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की जी व्यक्ती ग्रॅज्युएट आहे तेच पोलीस भरतीचे फॉर्म भरू शकतील. हा लॉ सुरू झाला आजच्या तारखेपासून, आपण म्हणूयात की 3 जुलैपासून हा लॉ सुरू झाला. तर इथून पुढे जे पोलीस भरतीसाठी जाणार आहेत त्यांना हा नियम लागू होईल की ते ग्रॅज्युएट झालेलेच असले पाहिजे तरच ते पोलीस भरतीसाठी फॉर्म भरू शकतील. हा झाला प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट. आज लॉ बनवला, आज एक कंडिशन टाकली आणि त्याचं ऍप्लिकेशन किंवा त्याचं एक्झिक्युशन हे आजपासून पुढे जे आहे ते होणार आहे. मागच्या गोष्टींची याच्यामध्ये चौकशी करण्याची गरज नाही. मग तुम्ही असं नाही म्हणू शकत की असं कसं काय, मागच्या वेळेला तर तुम्ही 12वी पास झालेल्यांची पण भरती करून घेतली,
त्यांना तुम्ही पोलीस बनवलं आणि आज तुम्ही आम्हाला सांगता ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, मग ते 12वी झालेले आहेत ना त्यांचं पोलीस झालेलं रद्द करून टाका. असं करून चालणार नाही. कारण हा काय आहे, प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट. प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट आज लॉ बनवला आणि आजपासून पुढे कंडिशन आहे, आजपासून पुढे ज्यांना कुणाला पोलीस भरती व्हायचंय त्यांच्यासाठी क्रायटेरिया ठरवून दिलाय की तुम्ही किमान ग्रॅज्युएट कुठल्याही स्ट्रीमचे असू देत, मग तुम्ही बीएससी असू देत, बीकॉम असू देत, बीए असू देत, कुठल्याही स्ट्रीम मधून किंवा इतर कुठल्याही फील्डचे तुम्ही ग्रॅज्युएट असायला पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. हा काय झाला, प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट, जो लॉ तयार झाल्यापासून पुढे लागू होतो. आता रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट काय असतं माहितीये का? रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट, लॉ आज तयार झाला पण त्याचं ऍप्लिकेशन किंवा त्याचं एक्झिक्युशन किंवा तो लागू होतो आजच्या परिस्थितीला, इथून पुढच्या परिस्थितीला आणि इथून मागच्या परिस्थितीला सुद्धा. आता याचं पण मी उदाहरण तुम्हाला सांगते बघा. आता आपल्याकडे 5वं वेतन, 6वं वेतन, 7वं वेतन आयोग आपल्याकडे आलेले आहेत. मला इतकं इन डिटेल कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटसाठी ते लागू आहेत किंवा नाही, पण मी तुम्हाला, आपण असं समजूयात की एक व्यक्ती ऍज अ प्रोफेसर म्हणून रिक्रूट आहेत साधारण 2000 सालापासून. किती? 2000 सालापासून. आज 2025 मध्ये एक लॉ आला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की या व्यक्तींना आतापर्यंत जे काही वेतन लागू होत होतं त्याच्यामध्ये आपण म्हणूयात की त्यांना 25,000 रुपये पगार मिळत होता, पण गव्हर्नमेंटने काही त्याच्यामध्ये अलाउन्सेस, काही भत्ते, काहीतरी एक्स्ट्रा त्यांना चार्जेस त्याच्यामध्ये, अलाउन्सेस त्याच्यात देत आहेत, जेणेकरून आता जे 2000 मध्ये पण जे लोक रिक्रूट झालेले आहेत त्यांना सुद्धा पेमेंट मिळणार आहे 50,000. आज पण प्रोफेसर साठी जे लोक रिक्रूट होणार आहेत त्यांनाही असेल 50,000 आणि इथून पुढे सुद्धा जी लोक प्रोफेसर या पोस्ट साठी रिक्रूट होणार आहेत त्यांना सुद्धा पेमेंट असणार आहे 50,000. मग हा इफेक्ट कसा आहे? असं फक्त म्हटलं का की आज आणि पुढच्याच लोकांना फक्त हे लागू होणार आहे, जे पेमेंट स्केल आपण जे म्हणतो आहे ते फक्त आजच जी प्रोफेसर पदावरती काम करताय यांनाच फक्त 50,000 मिळतील, इथून मागचे जे होते यांना 50,000 मिळणार नाही. तर असं नाही. याच्यामध्ये त्यांनी कसा इफेक्ट दिलेला आहे? रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट दिलाय. प्रोफेसर या पदावरती जो पण कोणी काम करत असेल त्या प्रत्येक व्यक्तीला, मग भले तो 2000 मध्ये जरी त्यांनी जॉईन केलेली आहे त्याची ड्युटी किंवा तो त्या पोस्टवर काम करतोय किंवा आज या मितीला जी लोक काम करतात किंवा उद्या जरी करणार आहेत तरी त्यांना, या सगळ्यांनाच हा नियम लागू होणार आहे. जरी कायदा आज तयार झाला तरी या कायद्याची अंमलबजावणी किंवा या कायद्याचं ऍप्लिकेशन हे याच्या अगोदर सुद्धा जे जॉईन झाले त्याही प्रोफेसरला, आज काम करतायत त्यांनाही आणि उद्या जे रिक्रूट होतील त्यांनाही त्याचा फायदा मिळणार आहे. याला म्हणतात रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट. कायदा जरी आज सुरू झाला तरी मागच्या, आजच्या आणि पुढच्याही पिढीला किंवा त्या लोकांना तो लागू होईल. तर क्रिमिनल लॉला रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट देता येणार नाही असं आर्टिकल 20चा सब क्लॉज 2 म्हणतो. म्हणजेच काय बघा, याचा अर्थ असा होतो, जर एखादा व्यक्ती चोरी करून आला किंवा आपण याचं चांगलं उदाहरण मी तुम्हाला सांगते की 2012-13 सालची जी निर्भयाची केस होती तेव्हाचा जो काही कायदा होता आयपीसी, तर आयपीसी मध्ये आपण रेप साठीची जी काही शिक्षा होती किंवा आपल्याकडे एक ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट आहे. ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट म्हणजे जी मुलं 18 वर्षाच्या आतली आहेत यांच्यासाठी शिक्षा किंवा यांच्यासाठी केस चालवण्याची जी प्रोसेस आहे, जी प्रक्रिया आहे, जे न्यायालय आहे हे थोडंसं वेगळं आहे. त्याला आपण ज्युवेनाईल जस्टिस बोर्ड म्हणतो. कारण आपण असं म्हणतो की ही जी 18 वर्षाच्या आतली मुलं आहेत यांना विधी संघर्षित बालक असं म्हटलं जातं आणि एक सायकोलॉजिकली असं म्हटलं जायचं की 18 वर्षाचा होईपर्यंत तो व्यक्ती, आपण म्हणूयात की सज्ञान नाहीये, त्याला मायनर म्हटलं जातं. आणि बऱ्याच ठिकाणी मायनरने केलेले जसा कॉन्ट्रॅक्ट वॉइड असतो, मायनर सोबत केलेले व्यवहार वॉइड असतात, त्याच पद्धतीने मायनरने जर एखादा गुन्हा केला असेल तर त्याच्यासाठी त्याला इतर मेजर व्यक्तीने किंवा 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला जी शिक्षा दिली जाते तीच शिक्षा त्याला द्यायची नाही, तीच ट्रीटमेंट त्याला द्यायची नाही, त्याच पद्धतीने त्याची केस चालवायची नाही असा आपल्याकडे लॉ होता. पण त्याच्यामध्ये जेव्हा 2013 मध्ये जी काही निर्भयाची केस झाली त्याच्यामध्ये
खूप मोठ्या प्रमाणामध्ये, ज्याने आपण म्हणूयात की एक ब्रुटल आणि हिनस असा क्राईम रेपचा ज्या मुलाने केलेला होता, तो अवघा 16 वर्षाचा मुलगा होता. आणि त्यावेळेला असं म्हटलं गेलं की जो व्यक्ती एवढं ब्रुटल कृत्य करू शकतो, एवढं हिनस कृत्य करू शकतो किंवा त्याची तेवढी सेक्शुअल कपॅसिटी त्याच्याकडे आहे आणि त्याने हा जो रेप केलेला आहे, अशा पद्धतीने हत्या केलेली आहे, क्राईम केलेला आहे, तर कुठेतरी त्याला सुद्धा फाशीचीच शिक्षा दिली गेली पाहिजे. जी एका मेजर पर्सनला दिली गेली पाहिजे तीच शिक्षा त्या व्यक्तीला द्या. आणि याच्यासाठी खूप आंदोलनं पण करण्यात आले. पण तसं करता आलं नाही. का? तेव्हाचा कायदा जो होता, तेव्हाच्या कायद्यामध्ये तो 16 वर्षाचा असल्यामुळे त्याची जी काही केस आहे ही जुवेनाईल साइडला चालणार. त्याचबरोबर एका जुवेनाईलला जसं ट्रीट केलं जातं, मायनरला जसं ट्रीट केलं जातं, तसंच त्याला ट्रीट केलं. इव्हन तो त्याला फक्त आणि फक्त 3च वर्षाची शिक्षा झाली आणि 3 वर्षानंतर तो बाहेर आला आणि त्या तेव्हाच्या ऍक्ट प्रमाणे, तेव्हा जो गुन्हा जेव्हा झाला त्यावेळेला जो ऍक्ट आहे, त्या वेळेच्या ऍक्ट मध्ये जी प्रोव्हिजन, जी शिक्षा त्या ऍक्ट मध्ये सांगण्यात आलेली आहे, त्याच पद्धतीचे ते झालं पाहिजे असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजेच काय? क्रिमिनल लॉ शॅल नॉट रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट. आता त्याला जेव्हा हे सगळं झालं तेव्हा कुठेतरी आपल्या देशामध्ये म्हणा किंवा सरकारला असं वाटलं की हल्लीचे जे काही मुलं आहेत यांच्या सेक्शुअल कपॅसिटी इन्क्रीज झालेली आहेत किंवा हे इतके ब्रुटल क्राईम करतात. त्याचबरोबर बरेच असे वेगवेगळे गुन्हे होते की ज्याच्यामध्ये जुवेनाईल मुलं असायची. कारण जे क्रिमिनल लोक आहेत त्यांना एक टेंडन्सी समजून गेली होती, त्यांना माहिती झालेलं होतं की जर आपण एखाद्या क्राईम मध्ये 16 वर्षाच्या आतल्या मुलांचा वापर करून घेतला तर यांना फार फार तर शिक्षा होते 3 वर्षाची आणि त्यानंतर यांना तर बाहेर सोडलं जातं. मग ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा जुवेनाईलचा किंवा 16 वर्षाच्या आतल्या मुलांचा उपयोग करून घेत होते आणि त्या मुलांना त्या गुन्हेगारीमध्ये समाविष्ट करून घेत होते. म्हणून पुन्हा तो जो काही लॉ आहे जुवेनाईल जस्टिस ऍक्ट हा रिपील करण्यात आला आणि त्यानंतर असं ठरवण्यात आलं, रेप सारख्या केसमध्ये जर एखादा व्यक्ती 16 वर्षाचा 18 वर्षाचा आतला असेल, तो 16 वर्षापर्यंत असेल, तर त्याला ट्रीट करावं ऍज अ मेजर, जणू काही हा मेजर आहे आणि त्याच पद्धतीने त्याला शिक्षा दिली जावी. मग तेव्हापासून कायदा आलेला आहे की रेप सारख्या ब्रुटल क्राईम मध्ये जर 16 वर्षाच्या मुलाने जरी हे कृत्य केलं तरी त्याला फाशीचीच शिक्षा होणार. पण त्यावेळेला त्याला का नाही दिली फाशीची शिक्षा? कारण तेव्हा तसा लॉ नव्हता. तेव्हा ज्या वेळेला कृत्य घडलं त्यावेळेला तसा लॉ नव्हता. मग तुम्हाला रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट नाही देता येत. आज तुम्ही जर नवीन कायदा बनवला आणि त्याच्यामध्ये तुम्ही म्हटलं की मृत्यूदंडाची शिक्षा द्या आणि आपण म्हणूयात की निर्भयाच्या केसमध्ये जेव्हा ती ऍक्ट कमिट झाली, तो ऑफेन्स कमिट झाला, त्यावेळेला तर आपण म्हणूयात जुवेनाईल म्हणून त्याला ट्रीट केलं आणि कुठल्याही हिनस क्राईमसाठी फक्त 3 वर्षाची शिक्षा. तर आता तुम्ही म्हणाल की नाही नाही 3 वर्ष नाही, आता त्याला फासावर द्या, आता नवीन कायदा बनवलेला आहे. आपण म्हणूयात की 13 मध्ये घटना झाली, लोकांनी आंदोलनं केली आणि 14 मध्ये लॉ बनवला. कधी बनवला? 14 मध्ये. आणि तुम्ही म्हणताय आता बनवला ना लॉ, आता त्याला फाशीची शिक्षा द्या. असं करता येणार नाही. रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट देता येत नाही. क्रिमिनल लॉ आज बनवला तो आज, आणि इथून पुढे जे लोक असा गुन्हा करतील तर त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा होणार असा त्याचा अर्थ होतो. याला म्हणतात रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट. कशाला द्यायचा नाही? क्रिमिनल लॉला. म्हणजेच काय? जरी ते प्रिझनर्स आहेत, जरी ते गुन्हेगार आहेत, तरी सुद्धा त्यांनी ज्या वेळेला तो ऑफेन्स कमिट केलेला आहे त्यावेळेला जी प्रोसिजर होती, सीआरपीसीची असेल, आयपीसीची असेल, आताचा बीएनएस असेल किंवा एव्हिडन्स ऍक्ट असेल, ही त्याच प्रोसेसने गेले पाहिजे. त्यावेळेला तो गुन्हा झाला, त्यावेळेला जे कायदे अवेलेबल आहेत त्याच पद्धतीने त्याचं एक्झिक्युशन झालं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. हे सांगितलं आहे आर्टिकल 20 मध्ये आणि याला म्हटलं क्रिमिनल लॉ शॅल नॉट रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट. व्यवस्थित तुम्हाला कळालं असेल असं मला वाटतं की व्हॉट इज द रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट अँड व्हॉट इज द प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट. देन पुढे आपण जाणार आहोत नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. पुन्हा आर्टिकल 20चा सब क्लॉज 3 हा काय म्हणतो? नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. नो सेल्फ इन्क्रिमिनेशन म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला त्याच व्यक्तीच्या विरोधात साक्ष देण्यास कुठल्याही प्रकारचा बंधन करता येणार नाही किंवा सक्ती करता येणार नाही. म्हणजे जर मी एखादा गुन्हा केला तर पोलीस असोत, न्यायालय असो किंवा कोणीही असू देत, मला माझ्याच अगेन्स्ट एव्हिडन्स शो करणं किंवा माझ्याच अगेन्स्ट पुरावे द्यायची बळजबरी
किंवा सक्ती कोर्ट करू शकत नाही किंवा पोलीसही करू शकत नाही. तो माझा चॉईस असेल. सेल्फ इन्क्रिमिनेशन, पण याच्यामध्ये हे का बरं महत्वाचं आहे? त्याचबरोबर इथे माइंड मॅपिंग आहे किंवा लाय डिटेक्टिंग टेस्ट आहेत. माइंड मॅपिंग म्हणजे काय? एखाद्या गुन्हेगाराला त्याच्यावरती काही टेक्नॉलॉजीज वापरून त्याला एका वेगळ्या माइंड सेटमध्ये घेऊन जातात. म्हणजे आपण म्हणूयात की हिप्नोटाईज करणं. तुम्ही ऐकलं असेल, पाहिलं असेल कुठे. तर तशा पद्धतीने त्या व्यक्तीला हिप्नोटाईज करायचं आणि त्याच्याकडनं त्याच्याच विरोधात सगळ्या ज्या काही आपण म्हणूयात की साक्ष आहेत किंवा त्याच्याच विरोधात काही एव्हिडन्स कलेक्ट करायचं हे अलाउड नाही आहे. का माहितीये? कारण की तुम्ही त्याला वेगळ्या माइंडसेट मध्ये घेऊन जाताय. तो कॉन्शियस मध्ये नाहीये आणि हे त्याच्या मनाच्या विरुद्ध करता येत नाही. त्याने जर त्या गोष्टीला परमिशन दिली, तो जर म्हटला की करा तुम्ही, माझं माइंड मॅपिंग करा, मला काही प्रॉब्लेम नाही, त्याची कन्सेंट असेल तर तुम्ही ते करू शकता. त्याचबरोबर लाय डिटेक्टिंग टेस्ट सुद्धा अशीच असते. लाय डिटेक्टिंग टेस्ट म्हणजे पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट्स आहेत किंवा इक्विपमेंट्स आहेत जे आपल्या बॉडीला, आपल्या मेंदू, आपल्या डोक्याच्या छातीशी आपल्याला ते जसं आपण कार्डिओलॉजी किंवा आपण म्हणूयात की ते जेव्हा हार्टबीट्स वगैरे चेक करायचे असतात ते लावतात वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आपल्या बॉडीला. आपले जिथे जिथे नसा आहेत, ठोके आहेत, तिथे ते लावतात. तर अशा पद्धतीचे काही इक्विपमेंट लावले जातात आणि त्याच्यातून ते शोधतात टेक्नॉलॉजिकली की हा व्यक्ती आपण जे प्रश्न विचारतोय त्याची उत्तरं खरी देतोय की खोटी देतोय. त्याच्यातनं तो व्यक्ती खरं बोलतोय की खोटं बोलतोय हे समजतं आणि ते जे काही रिपोर्ट येतील हे त्याच्याच अगेन्स्ट वापरायचे हे अलाउड नाही आहे. पुन्हा तेच, जर त्याने स्वतः परमिशन दिली, तो म्हटला की माझी लाय डिटेक्टिंग टेस्ट घ्या, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, जरी त्याच्यातनं मी जर माझ्याच अगेन्स्ट काही कन्फेस केलं तर तुम्ही ते माझ्या अगेन्स्ट वापरा, काही प्रॉब्लेम नाही, अशी कन्सेंट त्याने दिली तर ती लाय डिटेक्टिंग टेस्ट तुम्ही करू शकता. अदरवाईज एखाद्या त्याने गुन्हा केलेला असतो तेव्हा जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्याला अरेस्ट केलं जातं पोलिसांच्या द्वारे, त्याला पोलिसांनी अरेस्ट केल्यानंतर कंपल्सरी त्याला आपण म्हणूयात की 24 तासांच्या आत ज्युडिशियरी, ज्याला आपण JMFC मॅजिस्ट्रेट, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांच्या समोर हजर करणं हे फार महत्वाचं आहे. फार महत्वाचं आहे. हे आपण पुढच्या आर्टिकल 24 मध्ये बघणार आहोत, इन डिटेल मध्ये बघणार आहोत की हे काय प्रकार आहे. पण हा आपला फंडामेंटल राईट आहे की कुठल्याही गुन्ह्यासाठी, इव्हन तो मर्डरचा असू दे किंवा इतर कुठला, काही एक्सेप्शन आहेत, काही गुन्ह्याचे एक्सेप्शन आहेत, पण आपला अधिकार आहे की जेव्हा आपल्याला इलिगली डिटेन केलं जातं तेव्हा आपल्याला 24 तासाच्या आत जवळच्या मॅजिस्ट्रेटच्या समोर हजर करणं गरजेचं आहे. आणि जर पोलिसांनी आपल्याला 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेटच्या समोर हजर केलं नाही, तसंच आपल्याला त्या कोठडीमध्ये डांबून ठेवलं तर त्यांच्या अगेन्स्ट आपण गुन्हा दाखल करू शकतो आणि तिथे आपण हिबियस कार्पस जे आहे, ही जे रीट आहे ते रीट आपण फाईल करू शकतो. हेही तितकंच महत्वाचं आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला परमिशन, पोलिसांनी परमिशन घ्यायची की या पर्टिक्युलर गुन्ह्यासाठी या व्यक्तीला ऍज अ सस्पेक्टेड म्हणून आम्ही अरेस्ट केलंय आणि आम्हाला याची अजून काही इन्क्वायरी करायची आहे तर तुम्ही आम्हाला परमिशन द्या. आणि ते जेव्हा परमिशन देतात, मॅजिस्ट्रेट जेव्हा परमिशन देतात की हो तुम्ही याची PC आणखी तुम्हाला एक्सटेंड करून देतो, पोलीस कस्टडी एक्सटेंड करून देतो, तुम्ही याची आणखी कसून चौकशी करा, तेव्हाच 24 तासाच्या आत पोलीस स्टेशनला एखाद्या व्यक्तीला एखाद्या गुन्ह्याच्या खाली अरेस्ट केलेलं असेल किंवा डिटेन केलेलं असेल तर त्याला ठेवून घेता येतं, अन्यथा त्याला ठेवून घेता येत नाही. आणि असं जर कोणी केलं तर तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट हायकोर्टामध्ये जाऊन सुद्धा रिट पिटिशन हिबियस कार्पसची दाखल करू शकता. हा आपला फंडामेंटल राईट आहे. अर्थातच आर्टिकल 20 हे काय आहेत, फंडामेंटल राईट आहे. उद्या कुणावरही ही परिस्थिती येऊ शकते. अर्थात मी जे तुम्हाला काही सांगते आहे, शिकवते आहे, हे कायदा म्हणतो. याचं जे काही आपण म्हणूयात की डिटेल आहे किंवा ह्या प्रोव्हिजन हे कायद्यात म्हटलेले आहेत. एक्झिक्युशन कसं होतं किंवा होत नाही हे आपण बघितलं की इलिगल डिटेन्शन जेव्हा 1,10,108 लोकांचं आणीबाणीच्या काळात 25 जून 1975 रोजी जी काही धरपकड लोकांची झाली आणि एवढ्या लोकांना इलिगली डिटेन करून ठेवलं, तर हे सरकारने केलेला पूर्णपणे मिसयूज होता, पॉवरचा मिसयूज होता. आणि आपल्याला माहिती आहे पॉवर ऍब्सोल्युटली करप्टेड.
पॉवर ऍब्सोल्युटली करप्टेड अँड ऍब्सोल्यूट पॉवर इज ऍब्सोल्युटली करप्टेड, हे ब्रीद वाक्य आहे, ही सत्य परिस्थिती आहे. सो आपण कायदा बघत असताना कायद्याच्या प्रोव्हिजन बघतो, कायद्यात काय दिलं हे बघतो. शेवटी फाईट आपल्यालाच करायचं असतं. ते किती एक्झिक्यूट करायचं, कसं करायचं हे शेवटी तिथे बसणारे लोक बघतातच, पण आपल्याला माहिती असणं हे तितकंच जास्त गरजेचं आहे. म्हणून याचा अर्थ असा नाही होत की सेल्फ इन्क्रिमिनेशन मध्ये तुमच्या हाताचे ठसे घेणार नाही, तुमच्या डोळ्यांचं बायोमॅट्रिक्स घेणार नाही, फॉरेन्सिक ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत ते घेणार नाही, ते तुमच्या विरोधात नसणार. आणखी महत्वाची गोष्ट, जेव्हा पण तुम्हाला एखाद्या गुन्ह्यासाठी अरेस्ट होते आणि त्यानंतर तुम्हाला मॅजिस्ट्रेट समोर हजर केलं जातं, तुम्ही पोलिसांसमोर जरी एखादी गुन्हा कन्फेस केलेला असला, तुम्ही म्हटलं की हो मी चोरी केलीये, पोलिसांनी रिपोर्ट दर्ज केला किंवा लिहिला, चार्जशीट फ्रेम केलं आणि मॅजिस्ट्रेट समोर हजर केलं आणि पोलिसांनी सांगितलं की याने चोरी केली, याने माझ्या समोर कन्फेस केलं, याने कबुली दिली, पण सगळ्यात पहिल्यांदा जज साहेब विचारतात की तुझ्यावरती हा गुन्ह्याचा चार्ज ठेवण्यात आलेला आहे, तुला तो मान्य आहे का? त्यावेळेला जर त्याने नॉट गिल्टी असं म्हटलं, त्याने प्लीड नॉट गिल्टी म्हणजे मला तो मान्य नाही, जज कंपल्सरी विचारतात की तुझ्यावर जो चार्ज ठेवलेला आहे तो तुला मान्य आहे का, किंवा तू जे पोलिसांना कन्फेस केलंय ते बरोबर आहे का. तो व्यक्ती तिथे त्याची साक्ष किंवा त्याचं जे म्हणणं आहे ते ऍब्सोल्युटली पलटू शकतो, कारण पोलिसांसमोर दिलेलं कन्फेशन हे ग्राह्य धरलं जात नाही. याला पण काही एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस किंवा एक्सेप्शनल इव्हिडन्स, एक्सेप्शनल केसेस आहेत. सगळ्याच गुन्ह्यांसाठी ते लागू होत नाही, एक्सेप्शनल सुद्धा त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. पण तरी सुद्धा तुम्ही पोलिसांसमोर जरी काही कन्फेस केलं असेल तर तुम्हाला घाबरायची गरज नाहीये. तुम्ही जज साहेबांसमोर नॉट गिल्टी असं तुम्ही म्हणू शकता, कारण जर तुम्ही नॉट गिल्टी नाही म्हटलात तर तिथेच तुमची केस संपते आणि कुठला सोर्स राहत नाही आणि तिथेच तुम्हाला त्या गुन्ह्यासाठी जी शिक्षा आहे ती दिली जाते. आणि कोर्ट हे पण सांगतं, कोर्ट समजावून सांगतं, बघ तू जर तो गुन्हा तुझा कबूल केलास ना तर तुला ही शिक्षा होईल, हा बघ तुला मान्य आहे का तुझा गुन्हा. मग तो म्हणतो नाही मला गुन्हा मान्य नाही. मग ठीक आहे, मग तू तुझा वकील अपॉइंट केलाय का, कोणी वकील आहे का तुझ्यासोबत. मग तो म्हणतो हो साहेब आज तर माझ्यासोबत वकील नाही, पण मी लवकरच वकील वगैरे बघतो आणि मला माझा हा काही गुन्हा मान्य नाहीये. आणि त्यावेळेला पोलिसांनी जरी त्यांच्या चार्जशीट मध्ये काही फ्रेम केलेलं असेल तर ते काही पूर्णपणे ग्राह्य धरलं जात नाही, तिथून पुढे केस ही सुरू होत असते. म्हणजेच काय, आपलं संविधान जे आहे किंवा ज्या काही क्रिमिनल लॉज आहेत हे दोन्हीही व्यक्तींचं म्हणणं ऐकून घेण्याची संधी, जरी तो गुन्हेगार असेल, आणि आपण म्हणूयात की त्याला गुन्हेगार म्हटलंच जात नाही, त्याला आपण आरोपी म्हणतो. आरोपी म्हणतो, आरोपी म्हणजे एखाद्या गुन्ह्याचा आरोप ठेवलेला आहे. मग तो गुन्हा सिद्ध झाल्यानंतर ते ठरतं तो कन्व्हिक्ट झाला किंवा तो ऍक्विट झाला. याच्यातनं कन्व्हिक्ट होणं म्हणजे दोष सिद्ध होणं आणि मग त्याला गुन्हेगार म्हणायचं. जोपर्यंत केस चालू आहे तोपर्यंत त्याला कधीही गुन्हेगार म्हणायचं नाही. एखाद्या गुन्ह्याचा त्याच्यावरती आरोप ठेवलेला आहे म्हणून त्याला आरोपी असं म्हटलं जातं. आणि जेव्हा कोर्ट ट्रायल घेतं आणि त्याचा दोष सिद्ध होतो तेव्हा त्याला गुन्हेगार म्हटलं जातं, किंवा जर त्याचा दोष आपण म्हणूयात की सिद्ध झाला नाही तर त्याला दोष मुक्त केलं जातं, तरीही त्याला आपण आरोपी किंवा गुन्हेगार असं म्हणायचं नाही. हे सगळं आहे आर्टिकल 20. अल्टिमेट याच्यामध्ये थोडेसे प्रिझनर्सचे राईट्स याच्यामध्ये दिलेले आहेत. सो वेळ पण खूप झाला तर आज आपण आर्टिकल 20 इन डिटेलमध्ये बघितलेलं आहे. या संदर्भात जर कुणाला काही शंका असतील, प्रश्न असतील, आवर्जून विचारा, मी त्याची उत्तरं द्यायला तयार आहे. आज तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली, ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.